नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपल्या मोगऱ्याला पण छानसं फूल आलेलं. मी स्वामींना आज गुलाबाचं म्हणते, मोगऱ्याचं फूल वाहिलेलं आहे. आता मोगऱ्याच्या फुलांचा पण सीझन चालू झाला, कारण खूप वाढलेलं होतं. मी कटिंग केलं आणि कटिंग केल्यानंतर खूप कळ्या आलेल्या. आता त्याला 7 ते 8 तरी कळ्या आहेत. आज पहिलं फूल उमललेलं आहे. मस्त असं देवबाप्पाला पण वाहिलेलं आहे. आणि वाजलेले आहेत 10:30 आणि माझं सगळं काम उरकलेलं आहे. कपडे, लादी, झाडू सगळं झालेलं आहे. आणि रुद्राचे पप्पा गेलेले आहेत हैदराबादला, त्यामुळे आज काही टिफिन नव्हता त्यांचा. त्यामुळे रुद्रसाठी मी आज बनवणार आहे गुळातला शिरा. तर साखरेपेक्षा गुळातला शिरा मुलांनाही देणं खूप मस्त आहे. साखर कमीच द्या, म्हणजे देऊच नका कधीतरी, आपल्या ठीक आहे, पण शक्यतो गुळातलंच बनवा. तर आता बघा, इकडे आमच्या इकडे समोर मिरच्या वगैरे, मसाले वगैरे वाळत घातलेले आहेत. तर सगळ्यांची आता वळवणांची, मसाल्याची सगळ्यांची लगबग चालू आहे. तुमचे झाले की नाही उन्हाळ काम वगैरे करून? आता मी जेव्हा गावाला जाईन तेव्हाच मी पण उन्हाळ काम वगैरे, म्हणजे पापड, कुरडया हे सगळं बनवणार आहे. त्याच्या पण रेसिपीज तुम्हाला येतील. आता रुद्राची एक्झाम संपणार 10 तारखेला आणि त्याच्यानंतर आम्ही गावाला जाऊ आणि मग तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करेन. आणि आज आपण रेसिपी बघणार आहोत तर गुळातला शिरा. तर मी सगळं सामान अगोदर काढून घेते आणि मग तुम्हाला एक दाखवते रेसिपी. आता मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर आता मी रवा अगोदर पहिल्यांदा भाजायला टाकणार आहे. रुद्रपुरताच बनवते, त्यामुळं अर्धी वाटी पुष्कळ होऊन जाईल त्याला टिफिनला आणि खायला. तर आता मी हा तूप टाकून रवा भाजून घेणार आहे. तर तूप पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते 2 चमचे. हे आहे छान असं रवाळ तूप, माझ्या मम्मीने पाठवलेलं. आमच्या माहेरी माझ्या म्हैशी आहेत, तर मी तर बऱ्याचदा माझ्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे नेहमी तूप हे मी गावावरून आणत असते आणि कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर पण घेते मी तुपाच्या. त्यामुळे तूप वगैरे बरंच विकलं जातं, मस्त असतं गावचं तूप. आणि आता मी रवा भाजत आल्यानंतर याच्यामध्ये मोठे 2 चमचे असे तूप टाकणार आहे. आता मी याच्यामध्ये तूप टाकून घेते. जेवढं तूप जास्त टाकाल तेवढा शिरा मस्त असा छान बनणार आहे. रेसिपी गुळाच्या शिऱ्याची खूप छान लागते. माझ्या हातचा बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतो. मी शिकलेली आहे माझ्या आजीकडून. मस्त लागतो गुळातला शिरा, कारण आजीला पण शुगर आहे, माझ्या मम्मीला पण शुगर आहे. त्यामुळे बऱ्यापैकी माझ्या घरीही गुळातला शिरा पण बऱ्यापैकी बनतो. आता छान असा हा पण भाजून घेणार आहे तुपामध्ये. भाजून घेतल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता जितका मी रवा घेतलेला होता थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा, कारण आम्हाला थोडंसं जास्त गोड आवडतं म्हणून त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा मी गूळ घेतलेला आहे. थोड्याशा रव्याच्या थोडासाच वरती थोडा गूळ घेतलेला आहे. ॲक्च्युली जेवढा रवा तेवढाच गूळ घेतला तरी होतं गोड. आणि आता आपला रवा बऱ्यापैकी आता छान भाजलेला आहे. आणि आता मी हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेते. आता रवा मी भाजून घेतलेला याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर कढई चालूच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे एवढं पाणी ओतणार आहे, म्हणजे अर्ध्या ग्लासला थोडंसं वरती आहे पाणी. हे आता आपण पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी ओतायचं. जर वाटलंच तर आपण घालायचं. शक्यतो म्हणजे एक पूर्ण वाटी भरून, अर्धी वाटीला एक पूर्ण वाटी भरून घालायचं पाणी. आता पाण्याला आपल्याला छान थोडीफार अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकणार आहे. आता छान असा गूळ तो विरघळून द्यायचा मस्त. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी स्टेप म्हणजे करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण रवा टाकायचा नंतर. आणि कोणाला ड्रायफ्रूट्स वगैरे पाहिजे असतील तर तेही टाकू शकता तुम्ही. रुद्राला शक्यतो शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकत. आता छान असा हा विरघळवून घ्यायचा गूळ आणि त्याच्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहे. तर छान विरघळू दे आणि मग दाखवते तुम्हाला. आता छान उकळी आलेला आहे आणि आपला गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये आपला रवा टाकणार आहे. असा रवा टाकून द्यायचा. छान असा रवा आपण ह्याच्यामध्ये आता शिजवून घेणार आहे. हे बघा, असं
झालेला आहे. आता बऱ्यापैकी आपण छान असं शिजवून घ्यायचा आहे. मस्त मऊसूत झाला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये ही वेलची पूड मी करून ठेवलेली असते आणि आता त्याच्यामध्ये मी ही वेलची पूड टाकते. आता मी ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे. आता मस्त असा हा मी झाकून वाफवून घेते. तसं छान टेम्पटिंग दिसतोय ना. कोणाकोणाला गुळाचा शिरा आवडतो नक्की कमेंट करा. आता मी हा झाकून मस्त अशी ह्याची वाफ घेते. ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले तर अति सुंदर खूप छान लागतं. आपण खोलून बघूया कसा मऊ शिजलेला आहे का. छान बघा किती मस्त झाला ना. खूप छान. आणि कलर बघा किती छान येतो ना. गुळातला शिरा म्हणजे खायला पण खूप टेस्टी लागतो. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप छान लागतो. मस्त गावाला कशी आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा जशी लापसी बनवली जाते ना तशा पद्धतीनं हा अगदी लागतो. खूप छान टेस्टी लागतो. नक्की ट्राय करून बघा. आणि रुद्रला पण गुळातला शिरा खूप आवडतो बरं का. कसा वाटतोय नक्की कमेंट करा. आता रुद्रला आणायला जायचं. आज गाडी आहे. रोज चालत जायचं असतं. तेव्हा मग मी ट्युशनमध्येच तिथंच भरवते आणि स्कूलमध्ये सोडते. आज गाडी आहे तर रुद्रला घरी घेऊन येईन. आता टायमिंग झालेला आहे. रुद्रला आणायला जायचं. चला आता माझी पण तयारी झालेली आहे. ॲक्च्युली रुद्राचा आता पावणे 9 ते पावणे 11 असा क्लास असतो. अगोदर 9 ते 11 असायचा. आता 9 ते पावणे 11 असतो. 15 मिनटं लवकर सुटतो तो. त्यामुळे आता आज गाडी आहे त्यामुळे आता पटकन गाडी 11ला 5 मिनटं कमी आहेत. आता त्याचं झालं असेल. आता त्याला घेऊन घरी येते. आता गाडी असली की टेन्शन नसतं. पटकन 5 मिनटात जाऊन येते. पण चालत म्हटलं की खूप ऊन असतं आणि यायला खूप टाईम लागतो आणि मग रुद्राची खूप गडबड होते खाणं पिणं आवरणं. त्यापेक्षा मग मी रोज नाही त्याला घरी घेऊन येत. खूप धावपळ होते त्याची. आज गाडी असली की 5 मिनटात येतो घरी. टेन्शन नसतं गाडीवरून. रुद्राचे पप्पा बाहेर कुठे गेले तर गाडी आम्हाला असते. मग गाडी मी वापरते. चला आता मी घेऊन येते रुद्राला आणि मग शिरा कसा झाला आहे रुद्राला आपण विचारू. ओके चला. आला आता ट्युशनवरून घेऊन आले. अभ्यास छान केला का. आता भूक लागली. काय बनवलंय. आवडतो बाळाला. चला खाऊन बघा. टेस्ट करून सांगा मला. आता रुद्राचा टिफिन पण भरलेला आहे आणि खायला पण दिले बाळाला. कसं आहे. साखरेतला आवडतं का गुळातला आवडतं बाळाला. हां हेल्दी असतं ना. चला मग फिनिश करा फटाफट. ओके 12 झालेले आहेत. थोडंसं लवकर निघते कारण मला जाता जाता ब्लाऊज पण शिवायला टाकायचे आहेत. मी फ्रायडे मार्केटमधून एक कपडा घेतलेला आहे मॅचिंगचा. तो शिवायला टाकायचा आहे. ब्लाऊज जातानाच रेवान जान्हवी त्यांना पण सोडायचं आहे स्कूलला. त्यामुळे म्हटलं अगोदर आता इकडं शिवायला टाकूया ब्लाऊज आणि मग तसंच जाऊ. चला बाळा. सोनू चल शूज घाला. पोरांना शाळेत सोडून तसंच आलो. कुठे आलेलो आहे तर नम्रताकडे अगोदर गेलेलो होतो कारण नम्रताला तिकडे घेऊन इकडे वर्षाकडे यायचं होतं. कारण अचानक मी जेवण काय बनवलेलं नव्हतं. फक्त ओनली रुद्राला शिरा दिलेला होता. त्यामुळं माझ्यासाठी जेवण मला बनवायचा घरी खूप कंटाळा आलेला होता आणि मीही एकटी होती आणि नम्रताही एकटी होती. तिचे पण मिस्टर कामाला गेलेले होते त्यामुळं आणि वर्षाही एकटीच होती. त्यामुळे म्हटलं चल जाऊ दे आज आपण वर्षाकडे मस्त जेवणाचं नियोजन करू. तर काहीच नव्हतं. तिच्याकडे पण चपाती भाजी होती तर म्हटलं सगळं आपण मिक्स काही जे असेल ते टाकून मस्त असा खिचडी भात बनवूया म्हटलं. वर्षाला म्हटलं तू पटापट मला सगळं सामान काढून दे आणि मी सगळी पटापट मग तयारी करून घेतली कारण तिची भांडी घासायची राहिलेली होती. त्यामुळे म्हटलं तू भांडी वगैरे सगळी घासून घे आणि मी मस्त असा छान काय जे असेल ते सामान टाकून छान असा आपला गरमागरम खिचडी भात बनवते. मग मी शेवग्याची शेंग पण होती तिच्याकडं आणि कांदा टोमॅटो होतं. बाकी काय वाटाणा वगैरे काय नव्हता. बटाटा काय आम्हाला आवडत नाही टाकायला त्यामुळं मग तो मस्त असा टाकून मी खिचडी भात बनवला. मग त्याच्यानंतर मग म्हणाले की तोंडी लावायला आपण हे पापड वगैरे तळूया. मग भातवड्या होत्या तिच्याकडे आणि कुरडया होत्या त्या तिने दिल्या काढून. मग त्या दोन्ही तळून घेतल्या मी. तोपर्यंत तिने भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि म्हटलं तिचा किचन वगैरे पण साफ करायचा राहिलं होतं. आपण आता म्हटलं एकदा सगळं बनवून घेऊया आणि नंतरच तू साफ करून घे म्हटलं. म्हणून मग मी आणि खूप दिवसानंतर मी पण आज वर्षाकडे कुरडया आणि भातवड्या खाणार होती कारण खूप दिवस झाले माझ्याकडचं पण सगळं सामान संपलेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही असं बसलो मस्त गप्पा मारत आणि नंतर नम्रताची बहिणीची मुलगी पण आमच्यासोबत होती कारण तिची बहीण बाहेर गेलेली होती त्यामुळे तिला पण आम्ही घरी घेऊन आलेलो होतो. त्यामुळे तिला भूक लागलेली होती त्यामुळं म्हटलं आता आपण गरमागरम तिला अगोदर जेवायला वाढूया कारण नम्रताला यायला अजून वेळ लागणार होता.
त्यामुळं मग म्हटलं तिला भूक लागलेली होती, त्यामुळे तिला म्हटलं चल जाऊ दे आपण, नाही तर तिला तरी वाढूया जेवायला. त्याच्यानंतर मग नम्रता आली. मग आम्ही जेवायला बसलो. नम्रताने येताना मस्त असा वडापाव घेऊन आलेली होती. ठेचा होता, बटाट्याची भाजी होती, मी बनवलेला भात होता, चपाती, वडापाव आणि मस्त असे पापड वगैरे तळलेले होते. बटाट्याची भाजी नम्रता घेऊन आलेली होती आणि तिनेच डाळ लावलेली होती. मग तिची डाळ आम्ही फक्त घेऊन आलो. आणि इकडे आल्यानंतर मी मस्त अशी डाळीची आमटी बनवलेली होती. आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी मस्त अशी त्या दोघींचं जेवण उरकेपर्यंत मी छान अशी सगळी भांडी वगैरे घासून घेतली. आणि मस्त असं आम्ही मिळून मिळून काम करतो, मिळून मिळून खातो आणि मिळून मिळून आराम करतो. असंच मज्जा येते आम्हाला खूप. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, थोडा वेळ गप्पा टप्पा झाल्या आणि मस्त मग आता प्रत्येकीने आपला आपला मोबाईल घेऊन मस्त असा आराम करायचं चालू होतं. म्हटलं चल जाऊ दे आता थोडासा आराम करू. मस्त गप्पा टप्पा झाल्या आणि छान आमचा आराम वगैरे झाला. नंतर 4 वाजलेले होते. 4ला 10 मिनटं कमी होते. वर्षाला नंतर तनूला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं. तनूचा आज लास्ट डे होता, तर तिला 4 वाजताच आणायला जायचं होतं. मग येताना फ्रुटी घेऊन आलेली होती नम्रता. मग जेवल्यानंतर आम्ही काय पिलेलोच नव्हतं. मग म्हटलं आता थंड आपण पिऊन घेऊया, कारण पोरं आली की त्याच्यानंतर मग पोरांची सगळी रडारड मला पाहिजे मला पाहिजे. एकतर मी म्हणजे 3च बाटल्या आणलेल्या होत्या आणि अजून एक्झाम व्हायची होती, त्यामुळे द्यायचं नव्हतं. घेऊन आले स्कूलमधून, बाकीची कामं आवरील, कारण वर्षाकडे असल्यामुळे सगळंच काम राहिलेलं होतं. मग रुद्रला घेऊन आल्यावरच आता बाकीचं काम आवरलं. थोडी भांडी पडलेली होती, झाडू भांडी सगळं केलं. आता कपडे त्याच्या घड्या घालायच्या, बाळाला खायला दिलं आणि टी व्ही बघत बघत बाळाचा चाललाय काय नाश्ता. ओके चला खाऊन घ्या. आता मी कपड्यांच्या घड्या घालते, थोडा आराम करायचा आणि मग अभ्यासाला घ्यायचं. ओके. आता रुद्राचा अभ्यास घेता घेता जवळजवळ बघा 8:15 वाजलेले आहेत. आता इथून 8:30ला पाणी येतं. आता कुकर लावायचा, भाजी बनवायची काही ना काहीतरी. सगळं आता आवरून ठेवलं रुद्राने अभ्यास झाल्यानंतर. आणि आता जेवणाला लागायचं. किती वेळ झाला. मराठीचा अभ्यास म्हटलं की रुद्राला खूप टाईम लागतो, खूप म्हणजे खूप दमवतो मराठीचा अभ्यास करायला. इंग्लिशचं असलं की पटापट होऊन जातं, मराठी असलं की इंग्लिश मिडियमच्या पोरांना खूप प्रॉब्लेम येतो मराठीचा अभ्यास करताना. त्यामुळं आता गेला, माझं पण डोकं जाम दुखायला लागलं त्याला शिकून शिकून. आता गेला खाली, आता जेवणाला लागते. 8:30ला 10 ते 15 मिनटंच बाकी असताना माझं मी रुद्राचा अभ्यास घेऊन गेलेले होते जेवणासाठी. आणि फक्त 10 मिनटामध्ये कुकर लावला आणि 5 ते 7 मिनटामध्ये बटाट्याची आमटी बनवली. परत ते झालं, परत पाणी आलं. पाणी भरलं की क्विकलीमध्ये लगेच मग पावभाजी उद्या बनवायची आहे, तर पावभाजीच्या भाज्या घेऊन आली. म्हटलं उद्या सकाळी आता रुद्राला आहे सुट्टी, तर गडबड नको व्हायला. आणि रुद्राच्या पप्पांना पण टिफिनला पण द्यायचे आहे, म्हणून म्हटलं नको गडबड करायला. मग आता जवळजवळ वाजलेले आहेत 10 आणि आता जस्ट मी जेवलेले आहे. रुद्र पण जेवून परत खेळायला गेलेला आहे. आता ही भांड्याचा पसारा आवरायचा आहे, इथलं किचन साफ करायचं आहे. बटाट्याची आमटी बनवलेली बघा आज मी. जेवलो आणि मग म्हटलं आता व्लॉगचा आपला शेवट करावा, कारण एडिटिंग आणि हे आणि अपलोडिंग करत बसलेले होते, त्यामुळे थोडासा वेळ झाला. त्यामुळे व्हिडिओ घेतलाच नाही, कारण त्या टायमिंगलाच ते अपलोडिंग करावं लागतं, नाही तर मग आपला व्हिडिओ टाकण्याला काही अर्थच उरत नाही. चला आता मग मी सगळे आवरून घेतले आणि आपला पूर्ण दिवसभराचा आपलं व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके चला बाय.